नमस्कार. कॉफी विथ सकाळमध्ये तुमचं स्वागत. मुळात मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न असतं आणि मध्यमवर्गीय माणूस तर आयुष्यभर हे स्वप्न बरोबर उराशी बाळगून असतो. ते स्वप्न पूर्ण करतं तर म्हाडा पूर्ण करतं. म्हाडानं गेल्या 7 दशकांमध्ये लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला घराच्या किमती खूप वाढत्या आहेत अशा परिस्थितीमध्ये म्हाडाचं विजन काय असणार आहे, किती घरं ही सर्वसामान्यांना सहजतेनं मुंबई उपनगर आणि इतकंच नाही तर आता नाशिक पुणे इतरही भागामध्ये घराच्या गरजा या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर या संदर्भात मुळात म्हाडाचं विजन काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी म्हाडाचे CEO संजीव जयस्वाल सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर खूप खूप स्वागत. जसं मी म्हटलं की म्हाडा हा जिव्हाळ्याचा विषय सर्वसामान्यांचा मध्यमवर्गीयाचा आणि तो प्रत्येक वेळेला आस लावून असतो की आता जाहिरात येईल, मग आपल्याला लॉटरीत अर्ज भरता येईल. नवीन साधारण लॉटरी कधीपर्यंत येईल आणि किती घरांची येईल? हे आपला मुद्दा अतिशय बरोबर आहे, कारण की म्हाडाच्या घरसाठी सर्व लोक आणि विशेष करून सर्वसामान्य माणसं जे असते ते वाट बघतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत की जास्त से जास्त लॉटरी आपल्याला फक्त मुंबई नव्हे पण MMR आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याच्या निघावे. आणि मुंबईबद्दल बोलायचं असेल तो गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आपण 2 लॉटरी ऑलरेडी केलेल्या आहेत, ज्यामध्ये 7,000 घर होतं. आणि ह्या वर्षी आमचा प्रयत्न आहे की साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत किमान 3,000 ते 4,000 घराची लॉटरी आम्ही काढणार आहोत. आम्ही काल परवा एक बातमी वाचली की साधारण 19,000 नवीन घरांचं काम म्हाडाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यातली साधारण 6,000 घरं ही मुंबईसाठी तयार होतील. तर तो टप्पा किती वर्षात पूर्ण होताना पाहायला मिळेल? असं आहे की हे जे 19,000 आपण जे घराची संदर्भातमध्ये बातमी आलेली आहे ते आपला बजेट ह्या वर्षीचं जे झालेलं आहे त्यामध्ये आम्ही 19,000 घराची प्रावधान बजेटमध्ये आपण केलेलं आहोत. आणि यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि MMR बद्दल बोलायचं असेल तर ह्यामध्येच 15,000 घर आहे आणि 4,000 घर जे आहे ते आपल्याला इतर रिजनमध्ये आहे. आणि यापैकी काही कामाची ऑलरेडी प्रशासकीय मंजुरी झालेली आहे किंवा निविदा स्तरावर आहे. आणि आमचा प्रयत्न अशी आहे की हे सर्व कामे उलट इनफॅक्ट ह्यापेक्षा जास्त कामे सुरू होणार, पण किमान जेवढं आपण बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे हे सर्व कामे आपल्याला ऑक्टोबरपर्यंत यावर्षी सुरू होणार. साधारण 16,000 कोटींचं बजेट हे म्हाडाचं आहे. खूप मोठं असं बजेट घेऊन म्हाडा वर्षी काम करत असतं. तर हा जो निधी आहे सगळ्याचा सगळा हा कशा स्वरूपात याचा प्लॅन करताना फक्त घरं इतक्यापुरतं मर्यादित असेल की घरांसाठी लागणाऱ्या ज्या एमेनिटीज आहेत, आजूबाजूची गार्डन्स आहेत, त्या संदर्भातलं काय विजन असेल? नाही तर आता असं झालेलं आहे की पूर्वी म्हाडा जे बिल्डिंग बांधायचे आहे ते फक्त स्टँड अलोन बिल्डिंग असायचे आणि गेल्या काही वर्षामध्ये एक आमच्या संकल्पनामध्ये बदल झालेली आहे आणि आम्ही पण आता थोडाफार जे आहे 4-5 बिल्डिंग किंवा सोसायटी स्वरूपातमध्ये बिल्डिंग बांधावे अशी आमची मानस आहे. उदाहरण तर द्यायचं असेल तर आता नुकतेच मागच्या लॉटरीमध्ये पहाडी गोरेगावमध्ये जे आपल्या घर गेला होता तिथे जे आपल्या सोयीसुविधा आहे ते अतिउत्तम आहे. मुंबईच्या बाहेर बोलायचं असेल तर विरार बोरिंज असो, शिल्दोन असो किंवा कोणी असो, तो आता आमची प्रयत्न असा आहे की जिथे आपल्याला मोठं भूखंड उपलब्ध होत असेल त्या ठिकाणीमध्ये जे बाकी एम्युनिटीज असावे म्हणजे गार्डन असतील, स्विमिंग पूल असतील, क्लब हाऊस असेल आणि बाकी जे आजच्या आपण म्हणतो आहे की लिव्हिंग अट्रॅक्टेबल करणे आणि हॅपीनेस इंडेक्स वाढवणे या अनुषंगाने आमचा प्रयत्न आहे. आणि डेफिनेटली थोडासा क्लस्टर अप्रोचमध्ये जे आता शासनाचा पण भर बदललेला आहे की सिंगल बिल्डिंग डिडेव्हलप न करताना शक्यतो क्लस्टर अप्रोच करावे जेणेकरून तिथे लेआउट पण चांगल्या रीतीने प्लॅन करता येते आणि एम्युनिटीज पण चांगला देता येतात आणि अल्टिमेटली तिथे जे लोक शिफ्ट करतात तरी ते कमी दरामध्ये घर भेटते पण त्यांच्या जे जीवमान आहे, क्वालिटी ऑफ लिव्हिंग आहे ते पण सुधार व्हायला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही आमच्या आता विजन ठेवलेलं आहे आणि मला नक्की खात्री आहे की आता इथून पुढे जे आपली बिल्डिंग्स होणार त्या बिल्डिंग सर्व या गोष्टीला अंतर्भूत करूनच होणार आहे. अगदी. कारण साधारण मध्यमवर्गीय नेहमी असा विचार करतो की अरे ज्या एम्युनिटीज आहेत, ज्या सुंदरतेचं गरज असते साधारण ती मिळते का हा एक प्रश्न तयार होतो. आता पुढच्या काळामध्ये ती गरज पण म्हाडा तुमची पूर्ण करणार आहे. पण यामध्ये साधारण घराची किंमत म्हणजे म्हाडा म्हटलं की रिजनेबल दर आपल्याला परवडू शकेल असा मध्यमवर्गीय विचार करतो. पण मधल्या काळामध्ये म्हाडाच्या किमती ज्या स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या त्यानंतर एक आपल्याला नाही परवडत, आपल्याला जमेल का, इथपर्यंत आपण नाही करू शकणार अशी एक मानसिकता तयार होत होती. तर किती बजेटमध्ये साधारण ही घरं उपलब्ध असतील तुमच्यानुसार?
कसं आहे निलेशजी, आता मी आपलं ह्या जे स्टेटमेंट आहे त्याच्याशी मी सहमत पण आहे आणि सहमत नाही पण आहे. त्याचं कारण अशी आहे की आपण तर मुंबईबद्दल विचार करायचा असेल तो मुंबईमध्ये हाय राईज टावर शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आपल्याला तर FSI कन्झ्युम करायचे असेल आणि भूखंडाची पण कमतरता आहे. दुसरा म्हणजे मुंबईच्या विशिष्ट अशी आहे की हे एकदमच लँडलॉक सिटी आहे. इथे जॉग्राफिकल कन्स्ट्रेन आहे. आपल्याला जमीन उपलब्ध भविष्यामध्ये करून घेणे हे कठीण होणार. तो रिडेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आहे. आता रिडेव्हलपमेंट ज्यावेळी आपण म्हणतो आहे आणि तिथे तर जे एक्झिस्टिंग लोक असेल त्यांचे पण FSI कन्झ्युम करणे, स्वतंत्र भूखंड असेल ते वेगळा विषय. पण ज्या ठिकाणीमध्ये रिडेव्हलपमेंटद्वारे आपण हाऊसिंग स्टॉक क्रिएट करतो आहे तो या ठिकाणीमध्ये जसं आपला हाईट वाढते, म्हणजे समजा आता 70 मीटर तो मिनिमम झालेलाच आहे मुंबईमध्ये, पण आता 120 140 एवढंपर्यंत आपण जातो आहे. आणि त्यामुळे जे आपला लोडिंग असते म्हणजे जे कार्पेट एरिया असते आणि त्याच्या तुलनामध्ये आपण तर बिल्टअप एरिया किंवा सुपर बिल्टअप एरिया विचार केला तो आज खाजगी क्षेत्रामध्ये पण लोडिंग इज नॉट लेस देन 60%, 60 to 70% लोडिंग केलेलं. काही ठिकाणीमध्ये मोठं सोसायटी असेल इट इज ॲज गुड एज 90% लोडिंग. आता ह्याचा विचार करता काय होतात की प्रति चौरस फूटचा जे दर असते ते वाढतात. एक दुसरा कदाचित हे सांगणे ॲज अ VP म्हणून एवढं संयुक्तिक राहणार नाही पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये, पण मला असं वाटतं की आपलं जे प्रेक्षक आहे त्यांना पण हे माहीत असायला पाहिजे की मुंबईमध्ये आणि तसेच MMRमध्ये गंमत अशी आहे की घर बांधायला जे खर्च आहे ते एक भाग, पण त्याच्यापेक्षा जे आपला वेगळं प्रकारच्या प्रीमियम, डेव्हलपमेंट चार्जेस, नंतर आता GST आलेला आहे, नंतर ते स्टॅम्प ड्युटी, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, मेट्रो सेस, यामुळे ओव्हरऑल कॉस्टिंगच्या जे वाढ होतात. आणि हे नेहमी MCHI, क्रेडाई, नरेटको किंवा रिअल इस्टेटच्या जे व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहे त्यांच्या पण हे सतत खंत आहे की तुम्हाला तर मुंबईच्या घराची किंमत, आणि मी ज्यावेळी मुंबईच्या घर म्हणतो आहे तो मी फक्त परवडणाऱ्या घराबद्दलच बोलतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दी हाई सेगमेंट घराबद्दल मी अजिबात बोलत नाही, अफोर्डेबल हाऊसिंगबद्दल बोलतोय. आणि या सर्व कारणामुळे जे ओव्हरऑल लोडिंग आहे म्हणजे एक तो आपला जे बिल्टअप एरिया आणि विजवी कार्पेट एरिया, दुसरा आहे की हे जे एक्स्ट्रा कॉस्ट, म्हणजे एक्स्ट्रा कॉस्ट नॉट इन द सेन्स की एक्स्ट्रा बाहेरून असं काही म्हणजे नॉन अकाउंटेबल, पण ह्या सर्व प्रीमियम डेव्हलपमेंट चार्जेस आणि ह्या सर्व कारणामुळे जे लोडिंग होतात त्यामुळे डेफिनेटली इथे घराची किंमत वाढतेच. पण तरी देखील मला असं वाटते की माडाच्या जे घर येते आपण प्रयत्न करतो आहे की आमच्या जे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन असेल आणि बाकी जे आपण आता मी सांगितलं त्या सर्व विचार करून आपला ह्यामधून प्रॉफिट कमवणे हे काय आपला हेतू नसल्यामुळे आपण एक साधारणपणे 10% ते 15% आपण एक मार्जिन ठेवतो आहे. आणि तर एकदमच घर न परवडण्यासारखी राहिला असतात तो आज पण 3000 घरासाठी सुमारे 1.25 लाख अर्ज प्राप्त होते. कुठे ना कुठे मला असं वाटते की हे जे दर जास्त आहे, हे दर काय जे जास्त आहे ते एक्सटर्नल रिझन्समुळे आहे. आणि या संदर्भामध्ये आता जे नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्र शासनाने जे आपला अफोर्डेबल हाऊसिंग परवडणाऱ्या घरांसाठी जे धोरण त्यांनी त्याच्या ड्राफ्ट नोटिफिकेशन अधिसूचना प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये काही बदल करण्यासाठी माडातर्फे जे मी सुझाव दिलेला आहे त्यामध्ये तर डेफिनेटली मला असं वाटते की फक्त 5 गोष्ट, प्रीमियम, डेव्हलपमेंट चार्जेस, तुमच्या सेस, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, GST आणि स्टॅम्प ड्युटी, या संदर्भामध्ये तर थोडा रिलीफ देण्यात आला. देन द प्राइसिंग ऑफ हाऊसिंग जे आज दर आहे त्याच्या तुलनामध्ये 35 ते 40% घट अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये सहज होऊ शकतात असं मला वाटते. आणि कदाचित शासन विचाराधीन आहे. अगदी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना जी आहे ती तुमच्या माध्यमातून मुळात आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठीची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तुमच्या माध्यमातून जी झाली आहे. माझे सहकारी माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाऊयात, त्यांचे काही प्रश्न आहेत का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नंदकुमार जोशी किंवा हॅलो सर. नमस्कार. म्हणजे सर्वसामान्यांचं एक स्वप्न असतं, जर माडाच्या घराच्या किमती बघितल्या आपण गेल्या काही महिन्यात म्हणजे गेल्या वर्षभरापासूनच्या आत्तापर्यंतच्या ज्या मुंबई उपनगरातल्या सुद्धा साधारण एक 40 लाख ते 60 लाखाच्या वर साधारण किमती आहेत. उच्च उत्पन्न गटातल्या 70 लाखांपर्यंत आहेत. तर सर्वसामान्य जो कॉमन मॅन आहे, जो मिडल क्लास आहे, तर ती 70 लाखाचं स्वप्न बघत नाही. मुळात 70 लाख ते आयुष्यभर कमवतील किंवा नाही, तर याच्यापेक्षा किती आणखी स्वस्त होतील घरं. जसं मी मागे सांगितलं आहे की यामध्ये घराची जे बांधकामची जी किंमत आहे ते एक भाग आहे. दुसरा जे आहे की हायराईज होत असल्यामुळे त्याच्यामध्ये लोडिंग होतात ते दुसरा भाग आहे. आणि तिसरा जे भाग आहे की शासनाला पण रेव्हेन्यू पाहिजे, तर रेव्हेन्यू पाहिजे असल्यामुळे हे जे सर्व प्रकारच्या जे आपण प्रीमियम आणि हे घेतो आहे
त्यामुळे माझा सजेशन अशी आहे, आणि हे मी शासनाला विशेष करून शासनाला मी लेखी स्वरूपात मी हे प्रस्ताव पाठवलेला आहे की किमान अफोर्डेबल हाऊसिंग, आणि ते पण जे आपला अति दुर्बल घटक ज्याला आपण EWS म्हणतोय किंवा जे LIG असते, लोअर इन्कम ग्रुप, यांच्या पूर्तता तर आपण ह्याची जे काही ओव्हरहेड चार्जेस आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारचे घेतो आहे हे तर कमी केला तर डेफिनेटली 35% घट होऊ शकतात. दुसरा कसा आहे की आपण जे म्हणतात ते वस्तुस्थिती आहे. आज आपण माडा राहू द्या, माडाशिवाय पण आपण तर मुंबईच्या अफोर्डेबिलिटी इंडेक्सचा विचार केला, जे एक नॅशनल इंडेक्सचा पॅरामीटर आहे, तो मुंबईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स आहे 51%. आज देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये 30%च्या वर, बँगलोर असो, हैदराबाद असो, अहमदाबाद असो, दिल्ली असो, 30%च्या वर ते अफोर्डेबिलिटी इंडेक्स नाहीच कुठे पण. आणि ह्याचं मूळ कारण आहे की मुंबईमध्ये जे जमीनची किंमत आहे, ते मुंबईच्या जमीनची किंमत आपण इतर कोणत्याही शहराशी तुलना करू शकत नाही. पण तरी देखील आमचा प्रयत्न आहे, आणि आपल्याला हे अनुभवलेलं असेल की मागच्या लॉटरीमध्ये पण काही विशेष करून LIG आणि MIG घटकमध्ये दरासंदर्भातमध्ये काही लोकांची निवेदन आला होता, आणि त्याचा आपण फेरविचार केला असता तर आपण EWS LIG ते HIG पर्यंत 25% ते 10% पर्यंत आपण घट केलेला आहे. पण याच्यावर आणखी घट करणे किंवा कमी करणे मला कठीण वाटते. पण एक आहे की तर एकदमच सामूहिक म्हणजे क्लस्टर रीतीने तर रिडेव्हलपमेंट झाला, देन डेफिनेटली थोडासा जे ओव्हरहेड कॉस्ट आहे त्याचे जे स्प्रेडिंग आउट असतात, म्हणजे आपण जे म्हणतो आहे की एक्सटर्नल इकॉनॉमीजमध्ये जे त्याच्या जे काही आपण कंपोनंट देतोय ते 2 बिल्डिंगवर लोड करताना, आणि तेच तर आपण 10 बिल्डिंगवर लोड केला तर ते कमी होऊन जातात. तरी आम्ही प्रयत्नशील आहोत की EWS आणि LIG घटकमध्ये 50 लाखच्या मर्यादितमध्ये घराची किंमत असावे. पण काही ठिकाणेमध्ये हे करणे एकदमच सहज नाही आहे. आणि दुसरा कसं आहे जे मला निलेशजी आपल्याला विशेष करून मला म्हणायचं आहे की आता कसं आहे, आपण तर बघितलं तो गेल्या 2-3 वर्षामध्ये शासनातर्फे पण जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी यावर जे भर देण्यात आलेली आहे, म्हणजे आता त्याचं उदाहरण म्हणायचं असेल तो कोस्टल रोड असो, अतल सेतू असेल, किंवा आपला आता जे मेट्रोची नेटवर्क आहे, किंवा आता पालघरमध्ये पण वाधवान पोर्ट आणि इतर जे सर्व गोष्ट होणार आहे, नैनाच्या आता पोर्ट सुरू होणार असल्यामुळे नवी मुंबईच्या, तो यामुळे जे कनेक्टिव्हिटी फॅक्टर आहे की मुंबईमध्ये प्रॉब्लेम काय होता की आज तर मुंबईच्या सबर्ब्सवरून किंवा मुंबईच्या सो कॉल परिसरावरून बाहेरून तर आपल्याला प्रवास करायचा असेल तो यायला जायला मध्ये 1.5 तास ते 2.5 तास लागायचे. आता हे तर आपला प्रवासची जे वेळ आहे ते कमी झाला. देन काय आहे की लोक म्हणजे कांदिवली किंवा तिच्या पुढे जाऊन किंवा पनवेलच्या भागामध्ये राहण्यासाठी लोकांना असा ते विरोध राहणार नाही. सो अल्टिमेटली जे विदेशातमध्ये जर सर्व शहर आहे त्या सर्व शहरामध्ये आपण तर विचार केला तो जे कोर सिटी आहे, कोर सिटीमध्ये आता घर बांधणे इज व्हेरी डिफिकल्ट. अगदी. तर आपल्याला कोर सिटीच्या बाहेर तर आपल्याला टाउनशिप डेव्हलप करायचं असेल तर त्याकरिता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, कम्युनिकेशन आणि कनेक्टिव्हिटी यावर भर देणे गरज आहे. आणि मला असं वाटते की शासनाच्या वेगळं डिपार्टमेंटच्या माध्यमातून, म्हणजे ते BMC असो, MMRD असो, MSRDC असो किंवा इतर महानगरपालिका असो, त्यांच्याद्वारे हे जे नवा फोकस आलेली आहे ह्याच्यामुळे इन द कमिंग इयर्स ओव्हरऑल प्राइसिंग कमी होणार. ग्रेट. तेजस, हां विचार. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, आणि झोपडपट्ट्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय. हा मध्यमवर्गीय आता बदलापूर, विरार साईडला शिफ्ट होतोय. आणि आता जर मुंबईमध्ये राहायचं असेल आणि ज्या मध्यमवर्गीयांना, गोरगरिबांना, त्यासाठी आता SRA प्रकल्प आहेच, पण म्हाडा त्यासाठी काय करतंय? नाही, आता कसं आहे की आतापर्यंत झोपडपट्टी विशेष करून जे आपल्याला आपण म्हणतो नोटिफाईड आहे, तो ते याची रिडेव्हलपमेंट करण्याची पूर्ण जबाबदारी SRA कडे होतात. आणि काही प्रमाणामध्ये BMCची जागा असेल तो BMCच्या जागावर BMC करायचं. आता गेल्या वर्षी गव्हर्नमेंटने एक थोडासा नवा धोरण आणला, आणि हे सुरुवात झाली की जे रखडलेला प्रकल्प असेल, ज्या प्रकल्पाला NOC दिला पण काय कारणामुळे ते काम सुरू झालं नाही किंवा काम सुरू झालं असेल पण आज रोजी बंद आहे, तो अशा प्रकारे सुमारे 2 लाख घर जे आहे ते वेगळं डिपार्टमेंटला देण्यात आलेलं आहे. MMRD असेल, आता MMRDच्या रमाबाई आंबेडकरचं एक जिता उदाहरण आहे. माडाला पण काही प्रकल्प ज्यामध्ये साधारणपणाने 25,000 झोपडपट्टी आहे, ते आपल्याला पुनर्विकास करण्यासाठी आम्हाला पण सांगण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण आता जे आहे काही प्रकल्पाच्या ज्याचे आपल्याला LOC भेटलेला आहे किंवा 13(2) खाली SRAने ते जुनी विकासकच्या ऑर्डर्स रद्द केला असेल,
त्या ठिकाणी ते आपण टेंडर काढतोय. मालवणीमध्ये सर्व मोठं एक 17,000 घराची झोपडपट्टी आहे, ते आम्ही पूर्ण विकास करणार आहोत. आणि आता आम्ही शासनाला म्हणजे आम्ही हाऊसिंग डिपार्टमेंटला आणि किंवा UDला आपण हे पण आता सांगतोय आहे की जे माडाची जागावर जिथे स्लम असेल तो त्या ठिकाणी मध्ये 3310 खाली म्हणजे 3310 जे आपला प्रोव्हिजन आहे ते 3310 खाली जे आहे त्याचे रिडेव्हलपमेंट तर माडाने केलाच, तो ह्यामध्ये अल्टिमेटली सर्व एजन्सीच्या माध्यमातून स्लमाचे जे प्रमाण आहे ते कमी करता येईल. पण मला एक मुद्दा विशेष करून म्हणजे सांगावे, म्हणजे आता आम्हाला पण 29 वर्ष शासकीय नोकरी झालेला आहे, त्यामुळे थोडाफार अनुभव आहे असं सांगायला हरकत नाही. की कशी आहे की आपण जे हे स्लम रिडेव्हलपमेंट किंवा स्लम फ्री आपण जे नेहमी म्हणतोय, याच्या अनुषंगाने मध्ये गंमत अशी आहे की स्लम फ्री करायचे असेल, स्लम मुक्त करायचे असेल, अतिउत्तम. पण यामध्ये कुठे ना कुठे नवाने स्लम होऊ नये यावर पण अंकुश ठेवणे तेवढंच गरज आहे. आता SRA मार्फत किंवा त्याच्या पूर्वीच्या स्कीम्समध्ये एवढं आपण स्लमसाठी घर बांधलेलं आहे. आता तरी देखील आज पण आकडेवारी अशी आहे की स्लमची आकडेवारी तर आपण मुंबईचा विचार केला किंवा जे आपल्याला आपण बैठी चौल म्हणतो आहे दोघांपैकी, तो त्याचे जे प्रमाण आहे ते 60%च्या वर आहे. तो कुठे ना कुठे जोपर्यंत आपण पण आणि ह्यासाठी एक पॉलिटिकल धोरण किंवा एक विल पॉवर असणे तेवढंच गरज आहे की आपल्याला एक कट ऑफ आपण ठरवला असेल तर त्या कट ऑफच्या अनुषंगाने मध्ये जे पात्र असेल त्यांना डेफिनेटली पुनर्वसन करावे. पण त्याशिवाय कुठे ना कुठे भविष्यात मध्ये स्लम होऊ नये त्या अनुषंगाने पण विचार करण्याची कालाची गरज आहे. आणि ह्याच्याबद्दल एक आणखी मी मिनिट बोलणार आहे की त्यामुळे पहिल्यांदा आता जे आतापर्यंत जे पुन्हा हाऊसिंग सेक्टरचा फोकस होता ते फक्त फोकस होता अफोर्डेबल असो किंवा काय असो, फक्त घर बांधणे म्हणजे मालकी तत्वावर घर कसं देता येईल त्या अनुषंगाने माडा असो, SRA असो, BMC असो किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारा जे विकासक असतील. पण मुंबईची गरज खरं म्हणजे रेंटल हाऊसिंगची आहे. आणि आज मुंबईमध्ये जे मोठ्या प्रमाणात मध्ये लोक येतात त्यांना काय, त्याला 2 वर्षासाठी येतात, 3 वर्षासाठी येतात. आता वेगळे वेगळे घटकमध्ये येतात. कोणी इथे म्हणजे टपरीवर काम करण्यासाठी येतात आणि कोणी इथे जे आहे मोठं 5 स्टार कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करायला येतात. आपल्याकडे कोणताही फोरम नाही आहे की जिथे मला तर समजा मला बनारसवरून, कोलकातावरून, दिल्लीवरून कुठून पण मला एक नोकरी लागला 2 वर्षासाठी यायचं असेल, तो मी इथे येण्यापूर्वी मला रेंटलमध्ये घर घेता येईल त्याच्याकडे आपल्याकडे काहीच सिस्टम नाही. आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता अफोर्डेबल हाऊसिंगच्या डेफिनेशनमध्ये रेंटल हाऊसिंग आलेलं आहे. आणि रेंटल हाऊसिंगसाठी माडाला नोडल एजन्सी म्हणून नोटिफाईड करण्यात आलेली आहे. फायनल पॉलिसी झाल्यानंतर त्याची अधिकृत आदेश बाहेर पडेल. आणि दुसरा म्हणजे की रेंटल हाऊसिंग बोलत असताना त्या रेंटल हाऊसिंगमध्ये पण काही घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उदाहरण तर द्यायचं असेल वर्किंग वुमन हॉस्टेल असतील किंवा आपला जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण म्हणतो सिनियर सिटीजन होम असेल, इंडस्ट्रियल वर्कर्स त्यांच्यासाठी, परत स्टुडंट हॉस्टेल आणि जे सिंगल बॅचलर म्हणून येतात त्यांच्याकरिता सो कॉल्ड स्टुडिओ अपार्टमेंट्स किंवा ज्यांच्या जे आला असेल आणि लग्न होतात तो त्यांना काही मोठं घराची गरज नाही. तो अशा प्रकारे हे जे 5-6 नवा घटक आपण रेंटल हाऊसिंगमध्ये आणलेला आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद आहे की अफोर्डेबल हाऊसिंगचा एक भाग म्हणून रेंटल हाऊसिंगच्या बद्दल पण आम्ही एक अतिशय विस्तारित सजेशन्स शासनाला दिलेला आहे. आणि त्याचे जे प्रामुख्याने जे आमची सो कॉल्ड सुझाव आहे अल्टिमेटली गव्हर्नमेंटला ते एक्सेप्ट करावं लागेल, तर ते अशी आहे की रेंटल हाऊसिंग तर आपल्याला मुंबईमध्ये प्रमोट करायचं असेल तर त्याकरिता जे आपला एक्झिस्टिंग FSI आपण देतोय म्हणजे ते रेग्युलर FSI असो किंवा आपला प्रीमियमचे FSI असो किंवा TDR लोडिंग जे करतोय, त्याशिवाय मुंबईसाठी आपण एक 0.5 FSI स्पेशल द्यावे ओनली फॉर रेंटल हाऊसिंग. आणि इतर भागामध्ये 0.2 FSI देता येईल. ऑब्व्हियसली ह्यामध्ये DCPR मध्ये बदल करावा लागेल. पण हे तर आपण केलाच. आणि दुसरा आमचं सजेशन अशी आहे की रेंटल हाऊसिंगसाठी प्रीमियम असो ते वेव करा. डेव्हलपमेंट चार्जेस जे आहेत ते 50% करावे. डेव्हलपमेंट चार्जेस 50% ह्यासाठी करावं लागेल कारण की BMCच्या पूर्णपणाने आपल्याला माफ करता येत नाही. पण ते डेव्हलपमेंट चार्जेस एकदा गव्हर्नमेंटने घेतल्यानंतर किंवा BMCने घेतल्यानंतर ते परत त्या रेंटल हाऊसिंग ज्या कोणीने बांधलं असेल त्याला कॉपस म्हणून परत करणे, जेणेकरून त्यांना ते मेंटेनन्ससाठी ते वापरता येईल. GST आणि स्टॅम्प ड्युटीबद्दल ऑलरेडी सजेशन आहे, पण GST कसं आहे ते सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि केंद्र शासनाचा विषय असल्यामुळे याबद्दल निर्णय घेताना कदाचित सर्व राज्याचा विचार करून निर्णय होणार आहे. आणि लास्टली ह्याच्याशी जे आहे की एक युनिफाईड पोर्टल तयार करणे. या युनिफाईड पोर्टलमध्ये खाजगी विकासक मार्फत जे रेंटल हाऊसिंगचा स्टॉक येणार किंवा माडा किंवा इतर एजन्सीज मार्फत जे हाऊसिंग स्टॉक येणार आहे ते सर्व त्यामध्ये आणणे
जेणेकरून एक प्रोफेशनल आउटसोर्स करून, म्हणजे कोणाला न भेटताना, मिडलमॅन दलाल न ठेवताना त्यांना घर रेंटसाठी घ्यायचं असेल त्यांनी रेंट घ्यावे, किती त्याच्या कॉस्टिंग असेल ते ठरवतील. आणि शेवटच्या जे आहे की जे आम्ही सजेस्ट केलेलं आहोत ते आहे म्हणजे जे आता विदेशातमध्ये, म्हणजे जे आपण कुठे पण आपण अमेरिकामध्ये किंवा युरोपमध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघितला, तो कोणी पण सुरुवातीला मालकीमध्ये घर विकत घेत नाहीये. ते घर घेतात, ते घरला मॉर्गेज करतात, त्याच्यावर ते अगोदर जे आहे त्याचे काय EMI किंवा जे काय असतात, आणि काही वर्षानंतर त्याच्या डेप्रिशिएटेड व्हॅल्यूवर ते बायबॅक करतात. त्याचं कॅल्क्युलेशन आहे. तर तेच सजेशन आम्ही इथे पण दिलेलं आहे की रेंटलमध्ये तरी आपण घर देत असेल, पण समजा त्या माणसाला किंवा त्या कुटुंबाला इथे कायमस्वरूपी राहायचं असेल, तर त्यांना पण हे बायबॅक फॅसिलिटी विथ अ डिफाईन्ड फॉर्म्युला की त्याचं डेप्रिसिएशन कसं काढायची आणि त्याचे जे कॉस्ट डेप्रिसिएशन असेल मायनस द रेंट पेड, तर त्या अनुषंगाने आम्ही सजेशन दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की ह्याबद्दल शासन स्तरावर पण सकारात्मक विचार होऊन आयदर द वे वी हॅव सजेस्टेड किंवा त्यामध्ये आणखी काही पॉझिटिव्ह बदल करून ते स्वीकारण्यात येईल. सो ओव्हरऑल अफोर्डेबल हाऊसिंगच्या डेफिनेशन बदलणे, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये EWS आणि LIGच्या जे हाऊसिंग असेल त्याच्या प्राइसिंग कमी करण्यासाठी काय करावे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेंटल हाऊसिंगला प्रमोट करण्यासाठी पॉलिसीमध्ये आणि विशेष करून फ्री FSI कसं उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने विचार करणे. तर मला असं वाटते की यामुळे डेफिनेटली इन द कमिंग इयर्स, येणाऱ्या वर्षामध्ये हाऊसिंग स्टॉक जास्त प्रमाणात मध्ये उपलब्ध झाला तर थोडा मार्केटच्या जे डायनॅमिझम असतात तर त्यामध्ये सप्लाय अँड डिमांड जे आपला नेहमी इकॉनॉमिक्समध्ये आपण शिकतोय त्या अनुषंगाने थोडा प्राइसिंगवर अंकुश बसणार, बॅलन्स करता येईल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. मुळात नवी पिढी जी आहे ती सातत्याने विचार करायची की घरामध्ये गुंतवणूक करावी का, आणि घरातली गुंतवणूक खरोखर उत्तम परतावा देते का, त्यामुळे घरातली गुंतवणूक करायलाच नको अशी एक मानसिकता तयार होते नव्या पिढीची. आणि मोठ्या प्रमाणावर घरातली गुंतवणूक नको, आपण बाकी ठिकाणी कुठे गुंतवणूक करायची ती करूयात असा विचार करतात. त्याला एक उत्तम पर्याय जे आहेत ते सर उपलब्ध करून देत आहेत पुढच्या काळामध्ये. तेजल, माझा प्रश्न स्पेसिफिकली दक्षिण मुंबईसाठी आहे. मी राहते तो परिसर ताडदेवचा, आणि आम्हाला तो परिसर अर्थात सोडायचा नाही. आणि तुम्हाला माहिती असेल तर ताडदेवमध्ये खूपच जास्त प्राईज आहे, आणि आत्ता मध्यंतरी जी म्हाडाची लॉटरी निघाली त्याच्यामध्ये 7.5-8 कोटी असं एरिया होता. दुसरी गोष्ट, ताडदेव गिरगाव या एरियामध्ये मोस्टली बैठ्या चाळी वाड्या असे परिसर आहेत जे वर्षानुवर्ष रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये खितपत पडलेले आहेत. बिल्डरचं वाद, त्याच्यानंतर पगडी सिस्टीम, या सगळ्या याच्यामुळे खूप सफर करावं लागते लोकांना. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर म्हाडाकडे अप्रोच करायचं म्हटलं तर वारंवार अशी तक्रार होते की म्हाडाकडनं मिळणारा एरिया हा खाजगी विकासकाच्या तुलनेमध्ये फार कमी असतो. म्हाडाच्या ॲम्युनिटीज कमी असतात, म्हाडाकडनं जी बिल्डिंग तयार होते ते व्हेंटिलेशन कमी असतं. अशा गोष्टी आम्ही ऐकीव आहोत. तर या सगळ्यांवर तोडगा काय निघेल, कारण की मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय मराठी माणूस हा तिथे राहतोय जो एरिया त्यांना सोडायचा नाही आहे, कारण की चांगला एरिया म्हणून. तर मग यावर तुम्ही आमच्यासारख्यांना काय उपाय सांगाल की आम्ही कसं अप्रोच करायचं? नाही, आपण अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आणि जे अतिशय ज्वलित प्रश्न आहे ते आपण विचारलेलं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तो आपला मी आभार मानतोय. पण फक्त मी ह्या संदर्भामध्ये थोडा माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत कसं होती की हे जे साऊथ मुंबई आहे, साऊथ मुंबई म्हणजे आपण कोलाबापासून तर आपण दादरपर्यंत विचार केलाच तो इथे आपल्याला सेस बिल्डिंग आहे ज्याला आपण उपकर प्राप्त इमारत म्हणतोय. आणि ही सर्व इमारतीची जे बांधकाम आहे ते 1960च्या पूर्वी आहे. काही बिल्डिंग 1940, 1930 म्हणजे 100-120 वर्षाच्या पण जुना हे इमारत आहे. आणि यामध्ये जे आपल्याला प्रोव्हिजन होता आतापर्यंत ते होता फक्त 33(7) खाली किंवा 33(9) खाली ह्याचा पुनर्विकास करणे. आणि त्यामध्ये म्हाडाचा जे रोल होता ते होता NOC देणे, कन्सेंट व्हेरिफिकेशन करणे, म्हणजे जिथे राहणारे जे लोक असेल त्यांनी तर कोणी विकासक किंवा जमीन मालकला त्यांच्या सहमती दिला असेल तो त्याच्या कन्सेंट व्हेरीफाय करणे. पण विशेष म्हणजे काय होता की अशा कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नव्हती ज्यामध्ये तर कोणी उपकर प्राप्त इमारत असेल आणि त्याच्या तर पुनर्विकासची प्रस्ताव आला नाही स्वतःहून, देन काय करावे. तो बेसिकली म्हाडा ॲक्टमध्ये आपला एनेबलिंग प्रोव्हिजन नव्हती. आता पहिल्यांदा एक अमेंडमेंट झाला आणि हे अमेंडमेंट खरं मी आपल्याला सांगू इच्छितो हे गेम चेंजर होणार आहे. ते 79A जे अमेंडमेंट आलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा एक म्हाडाला अधिकार देण्यात आलेला आहे की जे सेस बिल्डिंग आहे जे डिलॅपिटेटेड आहे आणि त्याला जे पुनर्विकास होणे कालाची गरज आहे
त्याला आपण 79A खाली नोटीस देतो आहे आणि त्यानंतर 3 महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर 6 महिन्याच्या नोटीस जमीन मालकासाठी असते. त्या कालावधीमध्ये तर जमीन मालकने त्यांच्या प्रस्ताव 51% सहमती ऑफ द एक्झिस्टिंग टेनंट्स यांच्यासाठी सादर केला, तो त्याला ते मंजुरी देतोय. समजा काही कारणामुळे जमीन मालक एक होऊ शकत नाही किंवा काय वाद असेल किंवा जिथे ते राहणारा भाडेकरू किंवा टेनंट असेल ते त्यांना सहमती देत नसेल, तो हेच अधिकार पहिल्यांदा कायदा अन्वये टेनंटकडे गेलेला आहे. म्हणजे 79B खाली आल्यानंतर जमीन मालकच्या सहमती असो नसो, टेनंट जर मालकने दिला नाही तो हे प्रस्ताव ते सबमिट करू शकतात आणि ते केल्यानंतर जमीन मालकला आपण योग्य मोबदला लँड कम्पन्सेशनसाठी देतोय. आणि समजा ती हे दोघंही करून न मालक न टेनंटने प्रस्ताव सादर केला, देन माडाला हे अधिकार देण्यात आलेला आहे की माडा हे रिडेव्हलपमेंट घेऊ शकतात. दुसरा याच्याशी निगडीत जे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे काय होता की आपल्याला या सेस बिल्डिंग संदर्भातमध्ये आपण जे उपकरप्राप्त इमारत बोलतोय त्यामध्ये बरेच डिस्प्यूट्स आहेत. मालकमध्ये डिस्प्यूट आहे, मालक सोसायटीमध्ये डिस्प्यूट आहे, परत सोसायटीच्या टेनंट्समध्ये डिस्प्यूट आहे, परत मागच्या विकासक जुना विकासक ह्यांना ठराव 79 हे सर्व आहे. आणि याचं मूळ कारण हे होतं की आपला जे चॅप्टर 8A आहे पूर्वीच्या, ज्यामध्ये आपण 93 खाली प्रोसेस करून जमीन मालकला जिथे आपण फोर्सफुल एक्विजिशन केला असेल आणि त्यांना मोबदला देण्याची जी तरतूद होती ते फक्त होता 100 टाइम्स ऑफ द रेंट. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की रेंट कंट्रोल ऍक्ट आल्यानंतर हे सर्व रेंटच्या जे आहे ते फ्रीज झालेलं आहे. म्हणजे जमीन मालकला पूर्ण विरोध होती की तर माझा जमीन जबरदस्तीने भूसंपादन करण्यात आला, तो त्याला काही भेटत नव्हता. आता हे विचार करून 79A मध्ये जे आपल्याला कम्पन्सेशनच्या जे प्रोसिजर आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता तर जिथे आपण फोर्सफुल एक्विजिशन करणार आहोत जमीनची, तिथे जमीन मालकला 25% ऑफ द रेडी रेकनर किंवा जे आपल्याला फ्री सेलच्या बिल्टअप एरिया आहे त्याच्या 15% एवढं मोबदला भेटते. तो एक थोडासा जे आहे विन विन सिच्युएशन सर्व सारखी झालेला आहे. दुसरा राहिला प्रश्न जे आपण मांडलेला आहे की क्षेत्रफळ संदर्भातमध्ये, तो क्षेत्रफळ संदर्भातमध्ये आता आपला जे इन्सेंटिव्ह वगैरे जे सर्व 33.7 किंवा 33.9 मध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये पण 1 बिल्डिंग किंवा 2 बिल्डिंग किंवा 5 बिल्डिंग म्हणजे ज्यामध्ये आपण वाढीव इन्सेंटिव्ह देतोय 5%, 8%, 15%. यामुळे सर्व लोकांना साधारणपणे 500 चौरस फूटच्या कमी घर कुठे पण भेटत नाही. भली ते आपला माटुंग म्हणजे मुलुंडपर्यंत जे आपण रिडेव्हलपमेंट करतोय ते 33.5 खाली, तिथे पण तेच परिस्थिती आहे. पण प्रॉब्लेम कुठे होतात की ज्यावेळी खाजगी विकासक टेनंटकडे सहमती घेण्यासाठी जातात तो तिथे हॉर्स ट्रेडिंग सुरू होतात. आणि हॉर्स ट्रेडिंग असं सुरू होतात की आता एक विकासकच्या त्यांनी AGM केला असेल किंवा त्यांनी कन्सेंट दिला असेल आणि त्याने सांगितलं की तुला ठीक आहे 508 किंवा 500 चौरस फूट तुमच्या अनुयोग्य आहे, मी तुम्हाला माझा फ्री सेल वरून आणखी क्षेत्र वाढून 550 देणार. तो दुसरा विकासक काही दिवसानंतर ज्यांना ऑलरेडी ते बाहेर पडलेला आहे, म्हणजे मी हे म्हणत नाही की सर्व ठिकाणी होतात पण हे वस्तुस्थिती आहे, तर ते जाऊन म्हणतात की नाही आता आम्ही जे आहे तुम्हाला 575 किंवा 600 देऊ. आणि यामुळे जे हॉर्स ट्रेडिंगमुळे परत पूर्वीच्या कोणाला संमती दिला ते रद्द करून नंतर दुसरा पार्टी ते कोर्टामध्ये जातात. तो या सर्वची तोडगा देण्यासाठी 79A अमेंडमेंट एक अतिशय रेव्होल्युशनरी अमेंडमेंट आहे. दुसरा म्हणजे की रिडेव्हलपमेंटसाठी म्हणजे हे सेस बिल्डिंगबद्दल मी म्हणतोय की आपल्याकडे समजा आपण NOC देऊन बसला आणि त्याला BMCने IOD दिलेलं, कारण की सेस बिल्डिंगबद्दल प्लॅनिंग अथॉरिटी BMC आहे. तो त्या ठिकाणीमध्ये हे सर्व झाल्यानंतर काही कारणापोटी रेंट दिला नाही, थकवला असेल किंवा ते प्रकल्पाची गती अतिशय धीमा आहे किंवा त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम झाला, तो अशा स्टॉल प्रोजेक्टबद्दल काय करायचं आहे, तो ह्यासाठी एक दुसरा अमेंडमेंट झालेला आहे आणि ते झाला 91A. आणि आता 91A झाल्यामुळे माडाला पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे की जिथे अशा प्रकारचा रखडलेला प्रकल्प असेल, काही पण कारण असो, अगदी विशेष कारण म्हणजे थकीत जे रेंट्स आहे ते रेंट त्यांनी तेथे जे लोकांनी तिथे घर सोडून गेलेलं आहे त्यांना दिला नाही, तो अशा ठिकाणमध्ये माडा 91A एक्विजिशनचा प्रोसेस सुरू करून ते प्रकल्प घेऊ शकतात, स्वतः पुनर्विकास करू शकतात आणि त्यामध्ये जे काही रेंट वगैरे असो आणि त्याची जे काही थर्ड पार्टी राईट असेल त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्या लिटिगेशन किंवा जे काय असेल आर्बिट्रेटर. आता हे सर्व होत असताना एक आपल्याला पण अप्रिशिएट करायला पाहिजे की हे सर्व अमेंडमेंट आता 1.5 वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा माडासाठी पण हे नवा एक काय म्हणतात एक नवा प्रवास आहे. अगदी तरी देखील साधारणपणे आजपर्यंत 79A खाली आपण 850 ते 900 नोटीस सेस बिल्डिंगला दिलेला आहे, ज्यापैकी साधारणपणे 70 ते 80 NOC देण्यात आलेला आहे. आणि तेवढंच नव्हे, त्या 79A अन्वये जिथे प्रस्ताव आला नाही किंवा सहमती आला नाही
अशा सुमारे 300 ते 350 79B म्हणजे टेनंटला जे अधिकार आहे ते आपण दिलेला आहोत. बरं. 70 प्रकल्प अशी आहे जिथे रखडलेला प्रकल्प होता, जिथे आपण 91A खाली आपण एक्विजिशन सुरू केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना म्हाडा आता एक धोरण किंवा एक पॉलिसीवर आपण आता सध्या काम करत आहोत, ते म्हणजे एक्झिट पॉलिसी ऑफ सेस बिल्डिंग. बरं. आणि यामध्ये असं आहे की आकडेवारीच्या अनुषंगाने बोलायचं असेल, सुमारे 19,000 सेस बिल्डिंग मुंबईला होता. आता त्याची आकडेवारी 13,000 वर आलेला आहे. पण त्याच्या कारण त्याच्या मतलब हे अर्थ हे नाही आहे की सर्व 6,000 बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं आहे. काही बिल्डिंग कोसळला, काही बिल्डिंग अशी आहे की ते जे प्लॉट आहे ते रिझर्वेशनमध्ये आहे किंवा ते नॉन डेव्हलपेबल आहे किंवा रोडच्या सेटबॅकमध्ये गेला असेल. पण जे काय असो तरी देखील 2,000 ते 3,000 NOC आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि आता आम्ही असं करतो आहे की आमचा प्रयत्न असा आहे की हे एक्झिट पॉलिसी आम्ही तयार करून शासनाला सबमिट केल्यानंतर की निदान 2 वर्षामध्ये अख्खा 13,000 सेस बिल्डिंग जे शिल्लक राहिलेलं आहे, हे 13,000 सेस बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या कोणत्याही टप्पेमध्ये यायलाच पाहिजे. हेच आमची आता नियोजन आहे आणि धोरण आहे. यातून मुख्यतः म्हणजे आमच्या पत्रकारांकडे तर जातोच, पण माझ्या मनात आलेला प्रश्न म्हणजे या सगळे जी डेव्हलपमेंट आहे, अगदी गिरगावापासून तर मग आपण बोरिवलीपर्यंत जरी गेलो तर यामध्ये जी रिडेव्हलपमेंट होते किंवा ज्या ठिकाणी विकास होतोय तिथे जो मराठी माणूस आहे, कारण गिरगावातला मराठी माणूस, दादरमधला, परळमधला, आणि मग एक भीती दाखवली जाते की मराठी माणूस जो आहे तो यातून बाहेर फेकला जाईल का. तर यासाठी म्हणून की जो मूळ भूमिपुत्र आहे त्याला घर मिळावं आणि त्याने तिथेच राहावं, कारण एकदा असं होतं घर मिळतं पण तो विकून टाकतो, तो दुसरीकडे निघून जातो. तर त्यासाठी म्हणून म्हाडा काय प्लॅन करतोय? नाही, एक हे तो खरं मी बोलणार की या विषयाबद्दल की मराठी माणूसला बाहेरून काढणे किंवा हे अजिबात म्हणजे कोणाच्या मनामध्ये पण नसावे आणि नसायलाच पाहिजे. आणि आपला जे कायद्यामध्ये जे तरतूद आहे त्या अनुषंगाने ज्यावेळी आपण टेनंट व्हेरिफिकेशन करतोय त्यावेळी जे तिथे जे राहणारा माणसं आहे त्यांना आपण प्रोटेक्ट करतोय. तो घर तो त्यालाच भेटते. पण आता हे एक फॅक्ट आहे की ते घर घेतल्यानंतर त्याला जे खरेदी विक्री करण्याची मोह आहे, आता तरी ते कायद्यान्वये लॉटरीच्या अनुषंगाने 5 वर्ष 10 वर्ष काय असो, पण ते घर घेतल्यानंतर समजा आता कोणाला तर लोअर परेल किंवा तालदेव किंवा आपला वाल्केश्वर या ठिकाणीमध्ये घर त्याला भेटलं असेल त्याची किंमत जास्त असते. आणि त्यानंतर ते विकून जे आहे ते सबर्ब्समध्ये जाणे किंवा इतर ठिकाणीमध्ये जाणे. आता ह्याला कसं थांबवता येईल हे सांगणे मला कठीण आहे, असं होऊ नये. पण ह्यासाठी आपल्याला कदाचित एक वेगळ्या अँगलने बघावं लागेल. की कसं आहे, मी नेहमी हे सांगतोय की हाऊसिंग फक्त इज नॉट द सोल्युशन फॉर द सोसायटल प्रॉब्लेम्स. आपण घर देणे आणि त्यामुळे कोणाला घर भेटला तर त्यांचा प्रश्न मिटला असं अजिबात नाही. मुंबईचा आज सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, मुंबईचा आज सर्वात मोठा प्रॉब्लेम हे झालेला आहे की इथे जे आपल्याला जॉब क्रिएशन व्हायला पाहिजे, मी हे म्हणत नाही की जॉब क्रिएशन होत नाही, पण जे जॉब क्रिएशन व्हायला पाहिजे आणि विशेष करून जे आपलं सर्व्हिस सेक्टर्स आहे, त्या सर्व्हिस सेक्टर जे हाय अब्झॉर्बिंग सेक्टर असतात या संदर्भात मध्ये कुठे मला असं वाटते की आपल्याला थोडासा आणखी काही धोरणमध्ये बदल करायला पाहिजे. आता यासाठी काय करावे, पहिला गोष्ट तो असा आहे की आपण विचार करा की मुंबईमध्ये कमर्शियल किती येऊन राहिलेलं आहे. आता फक्त आपण हाऊसिंग देणार असेल आणि कमर्शियल देणार नसेल, आणि कमर्शियल पण देताना जे आपण म्हणतोय अफोर्डेबल वर्किंग प्लेस, तो आम्ही आता एक प्रयोग करतो आहे की पत्राचौलमध्ये आम्ही एक प्लॉटमध्ये फर्स्ट प्रोजेक्ट होणार आहे की जिथे आम्ही अफोर्डेबल वर्किंग प्लेस ज्याला आपण म्हणतोय प्लग अँड वर्क, तुम्ही या आणि तुम्हाला कमिशन येतं. तो आपल्याला जोपर्यंत लोकांना काम जे करतात घर फक्त देऊन आणि त्याच्यात जॉब प्लेस लांब असेल किंवा त्याला जॉबच नसेल तो काय करतील. तो या अनुषंगाने थोडासा मला असं वाटते की शासन स्तरावर आणि ह्याचा विचार सुरू आहे. आणि आता जसं नुकतेच आपला राज्याच्या माननीय मुख्यमंत्रीने बरेच फोरममध्ये त्यांनी स्वतःहून हे सांगितलेलं आहे की आपल्याला मुंबईच्या कमर्शियल कॅपिटल आपण आहोत, याबद्दल दुमत नाही आहे, पण कमर्शियल कॅपिटल असताना यामध्ये आपल्याला इकॉनॉमिकल ग्रोथ करण्यासाठी विशेष करून जे आपल्याला जॉब क्रिएशन आणि सेल्फ एंटरप्रेन्योरशिप पण आता स्टार्टअप्सच्या माध्यमातून जे आहे एंटरप्रेन्योर पण आपण झाला, दॅट इज ऑल्सो इक्वली गुड. तो ह्या सर्व जे आपल्याला वेगळं वेगळं इंटरव्हेन्शन सुरू आहे त्या अनुषंगाने मला वाटते वी गोइंग ऑन द राईट ट्रॅक. दुसरा आपला प्रश्नाशी निगडीत मी एक आणखी बोलू इच्छितो की आताच नुकतेच 6 महिन्यापूर्वी नीती आयोगाने जे आहे ते एक ग्रोथ हबच्या संकल्पना आणलेला आहे. भारतामध्ये काही देशाची निवड करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मुंबई आणि MMR पण आहे. आणि ह्याच्या जे 2 मेन प्रायोरिटी आहे अपार्ट फ्रॉम टुरिझम प्रमोट करणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर करणे इतर असेल,
त्याच्या एक प्रायोरिटी आहे की 2030पर्यंत साधारणपणे 30 लाख अफोर्डेबल हाऊसिंग मुंबई आणि MMR मध्ये उपलब्ध करून देणे. आणि दुसरा जे आहे की आपला जे MMRच्या जे सध्या एम्प्लॉयमेंट आहे त्या एम्प्लॉयमेंटच्या जे आपला साधारणपणे आपण 10 ते 12 मध्ये असतील त्याला वाढून आणखी वाढवणे. सी MMR रिजनच्या जे स्टेटस आहे आपला इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रामध्ये ते डिस्काउंट करता येत नाही. आणि तरी आपला पर कॅपिटा इन्कम ह्या एरियाचा भाग असेल, पण आपल्याला तर 300 मिलियन म्हणून तर आपल्याला 600 आणि अल्टिमेटली जे गोल आहे की 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला MMRच्या करायचं असेल, तर ह्याच्यामध्ये वेगळं घटकद्वारे जे आपण करत आहोत डेफिनेटली आय फील मुंबईच्या जे सो कॉल्ड सेल्फ प्राईड होता ते आहेच. मी अजिबात हे म्हणणार नाही की मुंबई कुठे पण कमी पडलेलं आहे, पण हे येणाऱ्या दिवसांमध्ये ह्यामध्ये डेफिनेटली एक टर्न अराउंड ऑन द पॉझिटिव्ह वे ते दिसणारच. एक आणखी मुद्दा वेळाभावी आहे मला माहिती आहे, पण एक शेवटचा मुद्दा मला असं वाटते मेन्शन करावे की आपण आता सेस बिल्डिंग बद्दल अफोर्डेबल हाऊसिंग बद्दल बोललो, पण दुसरा जे माडाचा एक मोठा रोल आहे ते आहे म्हणजे जे आपल्याला विशेष करून दादर पासून ते मुलुंडपर्यंत आपल्याला 114 लेआउट आहे, ज्याच्यामध्ये 2018च्या अधिसूचना अन्वये माडा इज द स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी, विशेष नियोजन प्राधिकरण आहोत आपण. आणि या 114 लेआउटमध्ये पण 2.25 लाख म्हणजे टेनेमेंट्स किंवा बैठीचालच्या स्वरूपात मध्ये लोक आहे. याची आतापर्यंत जी आपण रिडेव्हलपमेंट करायची आहे ते फक्त इंडिव्हिज्युअल बिल्डिंग आपण करत होतो, आणि पहिल्यांदा आता जे आहे गेल्या 1 वर्षामध्ये क्लस्टर अप्रोचद्वारे रिडेव्हलपमेंट करणे. उदाहरण तर द्यायचं असेल, आता नुकतेच आपला मोतीलाल नगरच्या जे आहे ते फायनल झालेलं आहे. आपला अभ्युदय नगरचा आम्ही टेंडर पब्लिश केलेला आहे, त्यामध्ये थोडासा काही विषय आहे ते आपण सॉर्ट आउट करू. GTB नगरचा विषय आहे, आता बँड्रा रेक्लेमेशन आणि आदर्श नगर पण येणाऱ्या दिवसांमध्ये ते पण होणार आहे. पत्रा चौल जे मी असं म्हणणार आहे की एक सोर पॉईंट होता, म्हणजे कोणाला पण माडा आणि पुनर्विकास तो त्यामध्ये पत्रा चौलचं नाव समोर आला तो सर्व म्हणायचं आहे की बाबा आम्हाला इथून हेपासून लांब ठेवू. पण राज्याच्या मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि सर्व जे आपला वरिष्ठ डिपार्टमेंट आहे या सर्वच्या एकंदरीत प्रयत्नामुळे मला आनंद होतो हे सांगायला की पत्रा चौलला आम्ही एक आता फायनल कन्क्लुजनवर आणलेलं आहे. माडा स्वतः आता तिथे 2500 ते 3000 घर बांधायला सुरू केलेलं आहे, आणि आणखी काही घर तिथे आपण बांधण्यासाठी ऑन अ PPP मोड प्रयत्न करतोय. BDD चौल फॉर एक्झाम्पल, BDD चौलमध्ये तिघही लोकेशनमध्ये आपण 16,000 रिहॅबच्या कंपोनेंट बांधणार आहोत, ज्यामध्ये पहिला टप्पाच्या 3500 ते 4000 काम सुरू आहे, आणि आम्ही एप्रिल महिन्यामध्ये पहिला लॉट लोकांना तिथे आम्ही देणार आहोत. आणि तिथेच्या तर आपण घर बघितला तर ते घर अशी आहे की ज्याच्या तुलना खाजगी कोणी घरशे पण करता येईल. सो ओव्हरऑल क्लस्टर अप्रोच इन रिडेव्हलपमेंट फॉर माडा लेआउट्स 114 खाली, आणि सेस बिल्डिंगच्या संदर्भात मध्ये मी जे सांगितलेलं आहे. आणि आता माडा फक्त एवढं मर्यादित न राहताना जे आणखी काही घटक आहे, म्हणजे उदाहरण तर द्यायचं असेल की मुंबईमध्ये पोलीस हाऊसिंगसाठी आपण एक 4,500 घर आपण बांधणार आहोत. आणि संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पण जे एक विषय आहे की तिथे आदिवासी आणि अतिक्रमणच्या संदर्भात मध्ये तो माडाने ऑलरेडी प्रस्तावित केलेला आहे की 2000 आदिवासीसाठी जे आहे ते हायकोर्टची ऑर्डर आहे त्यांच्याबद्दल घर बांधण्यासाठी. आणि ओव्हरऑल तर आपण 33.5, 33.7, 33.9 क्लस्टर आणि अफोर्डेबल हाऊसिंगच्या डेफिनेशनमध्ये बदल, रेंटल हाऊसिंगचा एक नवा कॉन्सेप्ट आणणे, आणि रेंटल हाऊसिंगच्या नवा कॉन्सेप्टमध्ये हे जे बाकी घटक मी सांगितला त्याला समाविष्ट करून, आणि हे सर्व करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन व भर देणे, जॉब क्रिएशन, स्किल अपग्रेडेशन आणि कमर्शियल, विशेष करून अफोर्डेबल कमर्शियल आउटिंग्स हे प्रोव्हाइड करणे. हे तर आपण एक कॉम्पोजिट वेमध्ये आपण सर्वने केला, ज्यामध्ये माझा रोल VP म्हणून जे आहे ते लिमिटेड आहे. पण मला असं वाटते की शासनची आणि आपला सर्व मान्यवरपणे पॉलिटिकल जे लोक आहेत त्यांची सर्वचा सपोर्ट असल्यामुळे येणारा दिवस मुंबईसाठी आणि MMRसाठी नक्की चांगला राहणार आणि आशावादी राहील असं सांगायला हरकत नाही. अगदी खरं, तुमचं नेतृत्व असलं तर आशा करायला काहीच हरकत नाही. तुम्ही आपले उपनगरात जसं म्हणलं 114 लेआउट आहेत. वेस्टर्न साईडला जे लेआउट आहे तिथं विमानतळ असेल, संरक्षण विभागाची जागा असेल, सेज, त्याच्यामुळे लिमिटेशन येत आहे तिथं पुनर्विकासात. तर त्याच्यातून काय मार्ग काढण्याचं वगैरे काय करतोय आपण?
नाही, हे एक फॅक्ट आहे की मुंबईमध्ये जसं मी मागे सांगितलं जमीनची उपलब्धता नाही. दुसरं आता जे जमीन उपलब्ध आहे त्यामध्ये वेगळं बफर झोन किंवा इतर गोष्टीमुळे किंवा आपला डिफेन्सच्या असो, एअरपोर्टच्या असो, नेव्हलच्या असो, याच्या सर्वच्या हाईट रेस्ट्रिक्शन आणि इतर रेस्ट्रिक्शनमुळे आपल्याला FSI कन्झ्युम करता येत नाही. तो या अनुषंगाने मध्ये राज्य शासन जिथे आपल्याला काही शिफ्टिंग करून आपल्याला सो कॉल्ड FSI जी आपण सध्या वापरू शकत नाही त्या अनुषंगाने पण त्यांचा विचार सुरू आहे आणि त्याचा प्रस्ताव पण केलेला आहे. दुसरा आता कसं आहे की आता हे अफोर्डेबल हाऊसिंगच्या पॉलिसीमध्ये जे आपल्याला सो कॉल लँड लॉक्ड आहे इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे रेल्वे असतील, डिफेन्स असतील, आपला मुंबई पोर्ट ट्रस्ट असतील, JNPT असेल, कोणी असो, तर याच्यामध्ये ते पण ते जागाला ते त्याचं पोटेन्शियल ते युटिलाइज करू शकत नाही आणि त्यामुळे JV मॉडेलवरून करून की ज्यामध्ये आपल्याला त्यांच्या पण जे आहे ते लँड व्हॅल्यू त्यांना भेटू शकेल, तिथे जे लोक वास्तव करतात ते लोकांच्या पण तिथे पुनर्वसन होऊ शकतात आणि आपल्याला हाऊसिंग स्टॉक एक निर्मिती होऊ शकेल. पण निलेशजी मला खरं म्हणजे आपण हे प्रश्न विचारला नाही पण मुद्दामच परत आपला या न्यूज चॅनलमध्ये मी इंटरव्ह्यूसाठी येणार की नाही येणार मला सांगता येत नाही आहे. पण एक मुद्दामच मी जाताना एक प्रश्न मी मुंबईकरसाठी आणि आपला सर्व धोरण आणि पॉलिसी ठरवणारा जे सर्व लोक आहे त्यांच्यासाठी मी मांडू इच्छितो DP म्हणून. येस, ते म्हणजे असं आहे की आपण आज रिडेव्हलपमेंटद्वारे डेफिनेटली मोठ्या प्रमाणात मध्ये हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होणार आहे. अगदी. जसं मी मागे सांगितलं अफोर्डेबल हाऊसिंगसाठी 8 लाख घर माडातर्फे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष 2030 पर्यंत आम्ही त्याचे नियोजन करतोय. बरं. पण एक वेळ असा येणार आहे की ज्यावेळी हे सर्व रिडेव्हलपमेंट झाला आणि आपण FSI कन्झ्युम करून बसलेलं आहे. आता तुम्हाला खरं सांगतो रिडेव्हलपमेंटमध्ये FSI तरी 3 किंवा 4 असो पण प्रत्यक्ष जे कन्झ्युम होतात ते 8, 9, 10, 12 पर्यंत गेलेलं आहे. आज हे प्रश्न नाही आहे. 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर एक प्रश्न येणार आणि हे एक मोठं आव्हान आहे की ज्यावेळी हे बिल्डिंगच्या लाईफ संपेल आणि त्यावेळी ह्याला पुन्हा बांधणी करायची असेल आणि समजा तिथे जे राहणारा लोक असेल त्यांची तेवढं आर्थिक क्षमता नाही की ते स्वतःवरून सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकतात. तर आज आपण जे करतोय रिहॅबिलिटेशन किंवा रिडेव्हलपमेंट आणि त्याचे जे फ्री FSI आहे ते फ्री FSI आपण सेल करून त्याचे आपण क्रॉस कॉम्पन्सेशन करतोय. तो मला असं वाटते एक प्रश्न आणि एक सो कॉल्ड थॉट फॉर द डे किंवा थॉट फॉर द इयर्स आहे की आपल्याला कुठे ना कुठे आजपासून याची विचार करायची गरज आहे की ज्यावेळी परिस्थिती अशी राहील की ऑलरेडी त्या प्लॉटच्या FSI आपण पूर्णपणाने कन्झ्युम आज करून बसलेला आहोत आणि परत ते रिडेव्हलपमेंटसाठी 30-40 वर्षानंतर त्याची गरज येईल तो त्यावेळी व्हॉट इज द सोल्युशन. आणि त्यामध्ये मला असं वाटते की आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला एक्सपॅन्स ऑफ द सिटी हे करणे गरज आहे. आणि माझा व्यक्तिगत सजेशन अशी आहे की आय थिंक टाईम हॅज कम की रेक्लेमेशनद्वारे आता कोस्टल रोडसाठी आपण रेक्लेमेशन केला असेल तो रेक्लेमेशनच्या द्वारे इफ हाऊसिंग इज नॉट परमिटेड तर निदान इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी ह्याच्या तर विचारपूस किंवा ह्याच्या जे काय प्रपोजल्स असेल ते आतापासून सुरू झाला तर कदाचित जे माझ्या मनामध्ये एक भीती आहे 40 वर्षानंतर किंवा 30 वर्षाच्या नंतर ते खरं म्हणे तशी परिस्थिती निर्माण होणी त्या अनुषंगाने सर्व लोकांना एकत्रित विचार करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मला असं वाटते की आपल्यासारखी मीडियाच्या जे सर्व लोक आहेत वेदर इट इज प्रिंट किंवा TV मीडिया हे जे पॉईंट आहे ऑफ डिस्कशन हे डिस्कशन पॉईंट आपल्याला सुरू करायला पाहिजे. व्हॉट इज द फ्युचर ऑफ मुंबई वेन यू एक्झॉस्ट रिडेव्हलपमेंट. अगदी खरं आहे. 2003 साली आपण मुंबई बनेगी शांघाय असं एक स्वप्न दाखवलं होतं. त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. आपण स्वप्न बघतोच आहे पण मुंबईची शांघाय काही होताना दिसत नाही आणि त्यासाठी म्हणून खूप क्लिअर विजन असणं एक प्रारूप असणं खूप गरजेचं आहे. आणि सुबोध जयस्वाल सर माफ करा संजीव जयस्वाल सर आपल्याला तोच एक मुद्दा जो आहे तो पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात की आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. 30 ते 40 वर्षानंतर येणारी जी संकट आहे त्याचा विचार आज करावा लागेल तरच आपण मुंबई ही निश्चितपणे एक जागतिक दर्जाचं शहर म्हणून उभं करू शकू. नाही तर अडचणी कधीच संपणार नाही. लोक येत राहतील. इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न घरांचा प्रश्न तयारच होत राहील. सर तुम्ही आज जे विजन मांडलं त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद. निश्चितपणे तुम्ही जे सजेशन दिलंय त्याच्यावर आम्ही काम करू आणि हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.